नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी, आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. बघा, आजपासून आपण UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जी काही परीक्षा होते त्यासाठी जे महत्त्वाचे सोर्सेस आहेत त्याच्यामधील अत्यंत महत्त्वाचा सोर्स ज्याचं नाव आहे NCERT याची लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. आपण त्यासाठी जिओग्राफी हा पहिला विषय, कारण की हा विषय जिओग्राफी हा जो विषय आहे हा NCERT मधून करणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपणास ठाऊक आहे आणि त्यामुळेच आपण ह्या विषयाला सुरुवात करत आहोत अगदी 6वी पासून. ठीक आहे, बघा आपण 6वीचा NCERTचा फर्स्ट चॅप्टर जो आहे तो सुरू करूया, ज्याचं नाव आहे द अर्थ इन दी सोलार सिस्टम. दी अर्थ इन दी सोलार सिस्टम. दी अर्थ इन दी सोलार सिस्टम याचा जर मराठीमध्ये विचार कराल, मराठीमध्ये अर्थ म्हणाल तर सौरमंडळामध्ये पृथ्वी किंवा सौरमालेमध्ये पृथ्वी असा त्याचा अर्थ होतो. आता पहा, आपण नेमकं आपली जी सौरमाला आहे किंवा आपली सोलार सिस्टम आहे त्याच्यामध्ये पृथ्वीचं स्थान नेमकं कुठं आहे ते ह्या चॅप्टरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपल्याकडे पुस्तके अवेलेबल असतील NCERTची, म्हणजे UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडं सर्वसाधारणपणे NCERTची पुस्तकं ही अवेलेबल असतात, तर तुम्ही सुरुवातीला हे लेक्चर पहा. त्यानंतर आपल्याकडे जर पुस्तक असेल तर त्याच्यामधील पहिल्यांदा प्रश्न जे आहेत खाली दिलेले, त्यांनी NCERTला MCQ दिलेले आहेत, त्याच पद्धतीने इतर प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थितरित्या वाचा आणि ते प्रश्न व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर मग तुम्ही काय करा, चॅप्टरकडे मूव्ह करा. मग तुम्ही चॅप्टर वाचा आणि मग अशा पद्धतीने स्वतःच्या सेल्फ नोट्स व्यवस्थितरित्या तयार करा. बघा, एकदा अशा पद्धतीने केल्यानंतर परत तुम्हाला ह्या गोष्टी सारख्या करण्याची काहीही आवश्यकता राहणार नाही, पण त्याचं थोड्या काळानंतर रिव्हिजन करा. ओके, बघा आपण चालू करूया. ह्या चॅप्टरचं नाव आहे द अर्थ इन दी सोलार सिस्टम. बघा आपण चॅप्टरला सुरू करूया. तुम्ही सनसेट ज्यावेळी होत असतो, सनसेट, आता सनसेट म्हणजे काय बाबा, संध्याकाळी ज्यावेळेला सूर्य मावळत असतो, सूर्य ज्यावेळी मावळत असतो त्यावेळी तुम्हाला आकाशामध्ये जर तुम्ही पाहाल तर एक किंवा दोन असे चमचमते असे काहीतरी ऑब्जेक्ट्स दिसतात, काहीतरी वस्तू दिसतात. बघा आकाशामध्ये पाहिल्यानंतर 2 ब्राईट ऑब्जेक्ट्स दिसतात. कधी? सनसेटच्या वेळेला 2 ब्राईट ऑब्जेक्ट्स, म्हणजे ज्यावेळी सूर्य मावळायला येत असतो त्यावेळेला. आणि जसा जसा अंधार पडायला चालू होईल, जसा काळ म्हणजे वेळ पुढे जाईल, तसं हे जे काही ब्राईट ऑब्जेक्ट्स दिसत असतात, जे आपल्याला चमचमताने आकाशामध्ये दिसतात, त्यांची संख्या जसा अंधार पडेल तसा वाढत जाते. म्हणजे नंबर काय होत जातात, त्याचे इन्क्रीजिंग होत जातात, वाढत जातात ह्या ब्राईट ऑब्जेक्ट्सचे. ओके, आणि काही काळानंतर जर विचार केला तर काही काळानंतर ह्या ब्राईट ऑब्जेक्ट्सनी हे जे स्काय आहे, म्हणजे जे आपलं आपण आकाश पाहतो ते आकाश पूर्णपणे भरलेलं राहतं. हे आपण सर्वसाधारणपणे पाहू शकतो. ओके, आपण जरा थोडं व्यवस्थितरित्या तिथे पाहिल्यानंतर, आकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजू शकतं की हे जे ब्राईट ऑब्जेक्ट्स दिसतात आपल्याला आकाशामध्ये, त्याच्यातले काही ऑब्जेक्ट्स हे फार ब्राईट असतात. आता पहा, हे जे काही आपल्याला ब्राईट ऑब्जेक्ट्स दिसत असतात, ज्यांची संख्या हळूहळू वाढते रात्री पाहिली तर आपण, आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे 2 पद्धतीचे ब्राईट ऑब्जेक्ट्स दिसतात. एक जरा जास्त प्रकाशमान असतात, म्हणजे जास्त ब्राईट असतात, आणि इतर जर पाहिले तर थोडेसे कसे असतात, डीम असतात. ह्या ब्राईट पेक्षा थोडेसे डीम असतात.
हे आपण सर्वसाधारणपणे रात्रीच्या आकाशामध्ये पाहू शकतो. तसेच ह्याच ब्राईट ऑब्जेक्ट्स मधले काही ब्राईट ऑब्जेक्ट्स हे ट्विंकल करत असतात. आता ट्विंकल करत असतात म्हणजे चमकत असतात. ओके, काही ब्राईट ऑब्जेक्ट्स ट्विंकल करत असतात म्हणजे चमकत असतात. आणि तुम्ही काही ब्राईट ऑब्जेक्ट्सचा जर विचार केला तर ते काही ब्राईट ऑब्जेक्ट्स मात्र ट्विंकल करत नाहीत, नॉट ट्विंकल. ते फक्त काय होतात, हे जे काही ट्विंकल होत नाहीत अशा पद्धतीचे ऑब्जेक्ट्स फक्त ग्लो होतात. ग्लो म्हणजे काय, एक असं फक्त त्यांच्यावर शाईन दिसतो. म्हणजे एक्झाम्पलच म्हणायचं म्हणाल तर मून म्हणजे चंद्र. त्याच्याकडे जर बघाल तर तो ट्विंकल होत नाही, चमकत नाही, तर तो फक्त काय होतो, ट्विंकल नाही होत. मून हा फक्त ग्लो होतो. ग्लो म्हणजे काय होतो, शाईन. त्याच्यावर एक स्पेशल वेगळी चकाकी येते, पण तो असा चमकत नाही. लक्षात आलं ना? म्हणजे अशा दोन पद्धतीचे ऑब्जेक्ट्स आपण आपल्या आकाशामध्ये म्हणजे स्कायमध्ये पाहू शकतो. ठीक आहे. आता आपण थोडीशी त्याच्यापैकी मूनची थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा. आपण मून बद्दल माहिती पाहतोय आणि जर मूनचा विचार केला तर मून हा ट्विंकल नाही होत, पण शाईन होत असतो, ग्लो होत असतो. सिम्पली ग्लो होत असतो तो फक्त. पण जर का आपण शांतपणे जर का चंद्राकडे म्हणजे मूनकडे जर पाहिले, ओके, म्हणजे एक महिनाभर असं दररोज आपण जर पाहत गेलो तर त्याच्या आपल्याला मूनचे डिफरंट शेप्स आणि त्याच्या डिफरंट पोझिशन्स असलेल्या आपल्याला दिसू शकतील. कुणाच्या? मूनच्या. ओके, कोणाच्या? मूनच्या आपल्याला अशा दिसतात जर तुम्ही पाहत गेलात तर. आता नेमक्या कोणत्या पोझिशन्स किंवा कोणत्या शेप्स ह्या मूनच्या किंवा चंद्राच्या आपल्याला दिसतात? जर सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर काही वेळेला आकाशामध्ये हा जो चंद्र आहे हा पूर्ण दिसतो आपल्याला, पूर्ण मोठा संपूर्ण दिसतो. म्हणजे कसला दिसतो? फुल दिसतो. तो ज्यावेळी पूर्ण दिसतो त्यावेळी त्याला फुल मून असं म्हटलं जातं. आणि ज्या रात्री तो फुल दिसतो, मोठा दिसतो, ती जी रात्र आहे त्याला फुल मून नाईट असं म्हटलं जातं. फुल मून नाईट. तसेच त्याच रात्रीला, ज्या रात्री चंद्र फुल दिसतो, मोठा दिसतो, पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. पौर्णिमा. त्यानंतर अशाच पद्धतीनं तुम्ही जर का ऑब्झर्व करत राहिला तर काही काळानंतर म्हणजे पुढच्या फोर्ट नाईट नंतर म्हणजे 15 बरोबर काही 14 ते 15 दिवसानंतर हा जो चंद्र आहे हा मात्र पूर्ण दिसत नाही, फुल दिसत नाही. तो लहान कमी दिसत असतो, एकदम कमी किंवा दिसतच नसतो काही वेळेला. अशा चंद्राला आपण न्यू मून असं म्हणायचं असतं. न्यू मून. आणि ज्या रात्री हा न्यू मून दिसतो ती रात्र, त्या रात्रीला असं म्हटलं जातं न्यू मून नाईट. किंवा त्याच रात्रीला आपण अमावस्या असं देखील म्हणतो. अमावस्या. ह्या दोन गोष्टी चंद्राच्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या आपल्याला दिसू शकतात. ज्या दिवशी हा न्यू मून आपल्याला दिसतो त्या दिवशी आपण जे आपलं आकाश आहे, स्काय आहे, ते अत्यंत क्लिअर आणि व्यवस्थित आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. इतर ऑब्जेक्ट सुद्धा व्यवस्थित आपल्याला पाहता येऊ शकतात ज्या दिवशी न्यू मून असतो त्या रात्री. आता पुढे पहा. आकाशामध्ये आपल्याला रात्री म्हणाल किंवा दिवसा म्हणाल वेगवेगळे ऑब्जेक्ट्स दिसत असतात. पण आपण जर विचार केला
तर दिवसा ह्या रात्री दिसणारे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते मात्र दिवसा आपल्याला दिसत नाहीत. ह्याचं कारण काय आहे की ते आपल्याला दिवसा दिसत नाहीत? तर त्याचं कारण हे एकच आहे, कारण की सन म्हणजे सूर्य, सन म्हणजे सूर्याची जी काही ब्राईट लाईट आहे, ब्राईट म्हणजे अत्यंत प्रकाशमान अशी लाईट, प्रकाश आहे, तो तेजस्वी असा जो प्रकाश आहे तो इतर ऑब्जेक्ट्सना आपल्याला पाहू देत नाही आणि त्यामुळं आपण इतर ऑब्जेक्ट्स दिवसा पाहू शकत नाही. फक्त सूर्य आणि सूर्यच पाहू शकतो आकाशामध्ये. आता आणखीन एक कन्सेप्ट ह्याच्यातूनच एक उभी राहते, ती म्हणजे सेलेस्टियल बॉडीज, खगोलीय वस्तू. सेलेस्टियल बॉडीज, खगोलीय वस्तू. आपल्या आकाशामध्ये आपल्याला सूर्य दिसतो म्हणजे सन दिसतो, दी सन. मून दिसतो म्हणजे चंद्र दिसतो. त्याचबरोबर इतर ऑब्जेक्ट्स दिसतात, त्याची माहिती आपण पाहणार आहोत नंतर. इतर ऑब्जेक्ट्स, अदर ऑब्जेक्ट्स दिसतात. ह्या सर्व ऑब्जेक्ट्सना मिळून आपण सेलेस्टियल बॉडीज असं म्हणतो, खगोलीय वस्तू असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता जर सेलेस्टियल बॉडीजचा आपण जर विचार केला तर पहा, ह्यातील काही सेलेस्टियल बॉडीज ज्या आपल्याला दिसतात. आता सेलेस्टियल बॉडीज म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे, काही सेलेस्टियल बॉडीज ह्या व्हेरी बिग अँड हॉट असतात, भरपूर मोठ्या असतात, व्हेरी बिग अँड हॉट. ह्याच्यातील काही सेलेस्टियल बॉडीज ह्या व्हेरी बिग अँड हॉट असतात. त्याचबरोबर त्या गॅसेस पासून बनलेल्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या असे काही ब्राईट ऑब्जेक्ट्स, असे काही ऑब्जेक्ट्स ज्यांच्याकडे बिग आणि जे हॉट असतात, जे गॅसेस पासून बनलेले असतात आणि ज्यांच्याकडे ओन हीट अँड लाईट असते, म्हणजे स्वतःची उष्णता आणि स्वतःचा प्रकाश असतो. ओन हीट अँड लाईट असते. ओके. आणि जर त्यांच्याकडे ओन हीट आणि लाईट असेल तर ती जी काही हीट किंवा लाईट आहे ते काय करत असतील, इमिट करत असतील. इमिट करत असतील म्हणजे सोडत असतील, प्रसरित करत असतील. अशा सेलेस्टियल बॉडीजना आपण स्टार्स ह्या नावाने ओळखतो. स्टार्स ह्या नावाने सर्वसाधारणपणे ओळखतो. लक्षात ठेवा, अशा सेलेस्टियल बॉडीज ज्या व्हेरी बिग अँड हॉट आहेत, ज्या गॅसेस पासून बनलेल्या आहेत, ज्यांच्याकडे स्वतःची ओन हीट अँड लाईट आहे, जे ती ओन हीट अँड लाईट एमिट करतात, अशा सेलेस्टियल बॉडीजना आपण स्टार्स असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्या आकाशामध्ये आपण पाहिल्यानंतर जो सूर्य आहे तो सुद्धा एक काय आहे, स्टार्सचं एक उदाहरण द्यायचं झालं तर सन हा एक स्टारच आहे. पण सूर्याबरोबर इतर देखील ज्या रात्री आपल्याला चमचमणारे ऑब्जेक्ट्स दिसतात ते सुद्धा काय आहेत, स्टार्सच आहेत. पण त्यांची हीट किंवा त्यांची लाईट आपण इथे व्यवस्थित किंवा सूर्यासारखी फील करू शकत नाही. ह्याचं कारण आहे कारण की ते आपल्यापासून खूप आणि खूप दूर आहेत आणि त्यामुळे त्यांची लाईट आपण काय करू शकत नाही, आपल्या स्वतःवर फील करू शकत नाहीत. ह्याला म्हणतात स्टार्स. ओके. आता थोडंसं आणखीन पुढे जात असताना आपण हे जे स्टार्स आहेत ज्यांची आपण आता थोडी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला, ते स्टार्स आकाशामध्ये काही आकृत्या तयार करतात. रात्रीच्या वेळेला काही पॅटर्न्स तयार करतात. हे जे स्टार्स असतील, हे स्टार्स काही पॅटर्न फॉर्म करतात. ह्या पॅटर्न फॉर्म जे करतात त्या पॅटर्नला आपण कॉन्स्टिलेशन्स असं म्हटलं जातं. असे ग्रुप ऑफ स्टार्स
जे एक विशिष्ट पॅटर्न तयार करतील त्या पॅटर्नला आपण कॉन्स्टिलेशन असं म्हणणार आहे. आता आकाशामध्ये अशी भरपूर कॉन्स्टिलेशन्स असतील. त्याच्यापैकी जर आपण उदाहरण द्यायची झाली तर त्याची दोन महत्त्वाची कॉन्स्टिलेशनची उदाहरणं आहेत. ती म्हणजे उर्सा मेजर आणि आणखीन एक आहे तो म्हणजे बिग बियर. आपण फक्त काही त्यांची उदाहरणं पाहण्याचा प्रयत्न करतोय कॉन्स्टिलेशनची. कॉन्स्टिलेशन म्हणजे स्टार्स जे काही पॅटर्न तयार करतील ग्रुप ऑफ स्टार्समुळे त्याला आपण कॉन्स्टिलेशन्स किंवा तारका समूह असं म्हणणार आहोत. आता आपल्या आकाशामध्ये पाहिल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा कॉन्स्टिलेशन आपल्याला दिसतो ज्याचं नाव आहे स्मॉल बियर. ज्याचं नाव आहे स्मॉल बियर. किंवा त्यालाच आपण सप्तर्षी ह्या सुद्धा नावानं ओळखलं जातं. सप्तऋषी या नावानं ओळखलं जातं. याचा अर्थ काय? सप्तऋषी, सप्त म्हणजे 7 आणि ऋषी म्हणजे सेजेस, हा त्याचा अर्थ होतो. सप्तर्षीचा अर्थ सप्त म्हणजे 7, ऋषी म्हणजे सेजेस. ओके. असा 7 ताऱ्यांचा समूह आपल्याला दिसतो. त्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे? सप्तर्षी किंवा त्यालाच स्मॉल बियर असं देखील आपण म्हणू शकतो. आता नेमका हा काय असतो किंवा हा का महत्त्वाचा असतो ते थोडं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि मुळात हा जो सप्तर्षी किंवा स्मॉल बियर असतो हा जो आपण उर्सा मेजर नावाचं कॉन्स्टिलेशन्स याच्या आधी एक एक्झाम्पल म्हणून जे घेतलेलं होतं त्याचाच हा एक पार्ट असतो. त्याचाच एक पार्ट म्हणजे स्मॉल बियर किंवा सप्तर्षी असतो. आता आपण थोडं जर का सप्तर्षीला इथे काढण्याचा प्रयत्न केला जो 7 ताऱ्यांचा ग्रुप असतो म्हणून त्याला आपण कॉन्स्टिलेशन म्हणतो. 1 2 3 4 5 6 आणि 7 असे एकूण 7 तारे होतील. 7 स्टार्स होतील. आपण इथून ह्या 2 स्टार्स मधून एक रेष काढल्यानंतर एक इथे आपल्याला एक तेजस्वी असा तारा दिसेल. त्या ताऱ्याचं नाव पोल स्टार किंवा नॉर्थ स्टार असं असेल आणि हा फार महत्त्वाचा तारा असेल. सप्तर्षी म्हणजे एक कॉन्स्टिलेशन्स आहे. म्हणजे काय तर 7 ताऱ्यांचा एक समूह आहे. सेजेस म्हणजे समूह आहे. ह्या समूहामध्ये 7 तारे असतील. त्याच्यामधल्या एक 2 ताऱ्यांच्या मधून एक रेष काढली. ती रेष एका तेजस्वी ताऱ्याला भेटेल आणि त्या तेजस्वी ताऱ्याचं नाव असेल पोल स्टार. बरं, हा आता पोल स्टार आपल्याला कशासाठी का महत्त्वाचा असेल? पोल स्टार एवढ्यासाठी महत्त्वाचा असेल कारण की जुन्या काळी इन एन्शियंट टाइम्स म्हणजे जुन्या काळी ज्यावेळी लोकांना दिशा वगैरे शोधण्यासाठी कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं त्यावेळी ती लोक दिशा शोधण्यासाठी डायरेक्शन पाहण्यासाठी ह्या नॉर्थ स्टार्सचा वापर करत होते. कारण की हा जो नॉर्थ स्टार आहे हा सर्वसाधारणपणे नॉर्थ डायरेक्शन दाखवतो. नॉर्थ डायरेक्शन दाखवतो आणि त्याच्यामुळं आपण आपली नॉर्थ डायरेक्शन उत्तर दिशा सहजरित्या शोधू शकता. आणि ह्या नॉर्थ स्टारला शोधण्यासाठी आपल्याला ह्या सप्तर्षी किंवा स्मॉल बियरचा वापर करून घ्यावा लागेल. ओके. आपण आता ह्या छोट्याशा काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला होता. सेलेस्टियल बॉडीज मधील स्टारचा भाग हा घटक आपला झालेला आहे. स्टार्स म्हणजे काय ही गोष्ट झालेली आहे. आपण आता दुसरे ऑब्जेक्ट्स पाहूया. स्टार सोडून इतर ऑब्जेक्ट्स असतील. आता इतर असे ऑब्जेक्ट्स ज्यांना डू नॉट हॅव देअर ओन हिट अँड लाईट, ज्यांना स्वतःची डू नॉट हॅव देअर ओन हीट अँड लाईट म्हणजे त्यांना स्वतःची नसेल हीट आणि लाईट नसेल त्यांना काय म्हणतात ते आपण पाहतोय. असे काही ऑब्जेक्ट्स
ज्यांना स्वतःची हीट किंवा लाईट नसेल, जे लीट बाय लाईट ऑफ स्टार्स, म्हणजे जे चमकतील किंवा जे प्रकाशमान होतील, ज्यांच्यावर प्रकाश मिळेल, कोणामुळे? स्टार्समुळे. कारण का? त्यांना स्वतःचा प्रकाश असेल का? तर नसेल. स्वतःचे हीट असेल का? तर नसेल. आणि अशा ऑब्जेक्ट्सना आपण प्लॅनेट्स असं म्हणतो, किंवा त्याला आपण मराठीमध्ये ग्रह असं म्हणतो, की ज्यांना स्वतःची लाईट नसेल, जे स्वतःची लाईट स्वतःला म्हणजे आवश्यक लाईट ही स्टार्सकडून मिळवतील, त्यांना प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. आता प्लॅनेट्समध्ये प्लॅनेट ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? नेमका प्लॅनेट हा शब्द नेमका कुठून आला? तर हा प्लॅनेट हा शब्द ग्रीक भाषेमधील प्लॅनेटाई नावाच्या शब्दापासून आलेला आहे. आणि ह्या प्लॅनेटाई शब्दाचा अर्थ आहे वंडरर्स. याचा अर्थ आहे वंडरर्स. वंडरर्स म्हणजे आश्चर्यकारक. म्हणजे काय? आश्चर्यकारक किंवा फिरणारे. वंडरर्स आश्चर्यकारक, ह्यांना आपण प्लॅनेट्स असं म्हणतो. हा शब्द प्लॅनेटाई नावाच्या ग्रीक भाषेतून हा घेण्यात आलेला आहे, ज्यांना स्वतःची हीट आणि लाईट नसेल. आपण याचं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर त्याचं उदाहरण आहे अर्थ. कारण अर्थ हा सुद्धा एक प्लॅनेट आहे ज्याला स्वतःची हीट अँड लाईट नाही. मग तो स्वतःची हीट अँड लाईट जी आहे ती त्याचा जवळचा स्टार, त्याचं नाव आहे सन, ह्याच्याकडून घेतो. म्हणजे सूर्याकडून घेतलं जातं, त्याच्या जवळच्या स्टारकडून. आता ज्या वेळेला आपण पृथ्वीकडे फार लांबून पाहू त्यावेळी जसा आपल्याला मून दिसतो तशाच पद्धतीने तो शायनिंग दिसू शकतो. जसा मून आपल्याला चमकताना दिसतो तशाच पद्धतीनं आपण जर का पृथ्वीकडे सुद्धा लांब अंतरावरून पाहिलं तो सुद्धा चमकताना दिसेल. का चमकताना दिसेल? कारण की या सूर्याची जी लाईट आहे ती कुणावर पडलेली आहे? अर्थवर पडलेली असल्यामुळे आपल्याला हे दिसू शकतं. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला क्लिअर असेल. ओके, आता आपण थोडंसं आणखीन थोडं मूव्ह करूया. ते म्हणजे बघा, आपला हा जो सूर्य आहे त्याच्या भोवती जे हे फिरतात की ज्यांना स्वतःची हीट अँड लाईट नसते त्यांना आपण काय म्हटलेलं आहे? प्लॅनेट्स. ज्यांना स्वतःची हीट अँड लाईट नसते, जे त्या स्टार्स कडून घेतील. आणि ह्या प्लॅनेट्स भोवती ज्या काही बॉडीज अशा फिरत असतील त्यांना आपण म्हणू सॅटेलाइट्स. उपग्रह असं म्हटलं जातं त्यांना, सॅटेलाइट्स असं म्हटलं जातं, जे प्लॅनेट्स भोवती फिरतील. आपल्या जो प्लॅनेट्स आपण पाहिलेला आहे ज्याचं नाव आहे अर्थ, त्याच्या भोवती फिरणारा जो प्लॅनेट आहे त्याचं नाव आहे मून, म्हणजे चंद्र. मून म्हणजे चंद्र. याचा अर्थ असा आहे, सन हा एक स्टार आहे ज्याच्याकडे ओन हीट अँड लाईट असेल. प्लॅनेट ही अशी गोष्ट आहे जी सन भोवती फिरेल ज्याच्याकडे स्वतःची ओन हीट अँड लाईट नसेल. आणि त्याच्या भोवती प्लॅनेट्स भोवती फिरणारी बॉडी तिला काय म्हणू आपण? सॅटेलाइट म्हणू, म्हणजे उपग्रह म्हणू, ज्याला सुद्धा स्वतःची हीट अँड लाईट नसेल. आता सर्वसाधारणपणे जर विचार केला तर ह्या सूर्याभोवती फिरणारे एकूण 8 प्लॅनेट्स आपल्या सोलार सिस्टम मध्ये आहेत. 8 प्लॅनेट्स आपल्या सोलार सिस्टम मध्ये असल्याचं आपण पाहू शकतो. ठीक आहे, आता आपण थोडंसं आपल्या सोलार सिस्टम बद्दल माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया की आपली नेमकी सोलार सिस्टम काय आहे. ओके, बघा, सोलार सिस्टम नेमकी काय आहे? सोलार सिस्टम बघा, सोलार सिस्टम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? एक पहिली येते ती म्हणजे महत्वाचा त्यातील स्टार ज्याचं नाव आहे सन, तो. त्यानंतर त्याच्यामध्ये येतील प्लॅनेट्स, जी किती आहेत? 8. त्यानंतर त्याच्यामध्ये येतील ह्या प्लॅनेट्स भोवती फिरणारे सॅटेलाइट्स.
त्यानंतर त्याच्यामध्ये येतील आणखीन, ह्या सगळ्या गोष्टी सूर्याभोवतीच फिरत असतील, हे लक्षात ठेवा. सूर्याभोवती आणखीन काही फिरणाऱ्या गोष्टी ज्याचं नाव आहे ॲस्ट्रॉइड्स, म्हणजे लघुग्रह, ॲस्टेरॉइड्स. ठीक आहे. आणखीन काही गोष्टी असतील ते म्हणजे मेटेरॉइड्स, मेटेरॉइड्स म्हणजे त्याला आपण उल्कापिंड असं सुद्धा म्हणू शकतो. उल्कापिंड, मेटेरॉइड्स म्हणजे. आता जर आपण आपली जी सोलार सिस्टम आहे त्या सोलार सिस्टममध्ये हे महत्त्वाचे घटक आहेत. आता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करूयात. ओके. आपली जी सोलार सिस्टम आहे त्या सोलार सिस्टमलाच आपण सोलार फॅमिली असं सुद्धा म्हणतो, कारण की ही एक फॅमिली आहे, एक सोलार फॅमिली आहे. ह्याच्यामधील हा जो सोलार नावाचा हा जो काही शब्द आहे, हा सोलार नावाचा शब्द सोल ह्या नावाच्या शब्दापासून घेतलेला आहे. किंवा सोलचा अर्थ काय या सोलारमधील, तर सोलारमधील सोलचा अर्थ आहे रोमन मायथॉलॉजीमध्ये सन गॉड. सोल म्हणजे सन गॉड, सूर्य देवता. आणि त्याच्यावरूनच सोलचा अर्थ सन गॉड असल्यामुळे ह्यावरूनच, ह्या शब्दावरूनच ह्या पूर्ण फॅमिलीला आपण सोलार सिस्टम म्हणतो. कारण की या महत्वाच्या फॅमिलीचा जो कुटुंब प्रमुख आहे तो आहे सन, सूर्य, तो देव आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण फॅमिलीला आपण सोलार सिस्टम असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण ह्या सोलार सिस्टम बद्दल थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहा, सोलार सिस्टम मध्ये हा असेल सन, जो महत्वाचा स्टार असेल, जो ह्या सोलार फॅमिलीला प्रकाशमान करेल, प्रकाश देईल. ओके. सन नंतर त्याच्या भोवती फिरणारा पहिला ग्रह, कारण की 8 जे प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या भोवतीच फिरतील. त्याच्यापैकी जो मर्क्युरी आहे तो पहिला ग्रह असेल त्याचा. लक्षात ठेवा, हा काय आहे? मर्क्युरी. मर्क्युरी नंतर त्याच्या भोवती फिरणारा दुसरा ग्रह जो आहे ज्याचं नाव आहे व्हीनस. ज्याचं नाव आहे व्हीनस. हा आकारानं थोडा ह्याच्यापेक्षा मोठा असेल, हा आकारानं सर्वात लहान असेल. व्हीनस नंतर पृथ्वीभोवतीच्या सूर्याभोवती फिरणारा जो काही पुढचा ग्रह असेल ज्याचं नाव असेल अर्थ, आपली पृथ्वी. त्याच्यानंतर ह्या सूर्याभोवती फिरणारा जो महत्वाचा ग्रह असेल ज्याचं नाव असेल मार्स. हे 4 ग्रह झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट असेल ते म्हणजे ॲस्ट्रॉइड बेल्ट असेल इथे. ह्याला आपण ॲस्ट्रॉइड बेल्ट असं म्हणू. ॲस्ट्रॉइड बेल्ट, ॲस्ट्रॉइड बेल्ट असेल. ह्या ॲस्ट्रॉइड बेल्ट नंतर म्हणजे लघुग्रहांचा पट्टा, त्याच्यानंतर महत्वाचा जो ग्रह असेल ज्याचं नाव असेल ज्युपिटर, सर्वात मोठा ज्युपिटर. ज्युपिटर नंतर महत्वाचा ग्रह असेल म्हणजे गुरु, बरं का, मराठीमध्ये सांगू आपण. त्याच्यानंतर महत्वाचा ग्रह असेल तो म्हणजे सॅटर्न, म्हणजे शनी. आणि त्याच्यानंतर महत्वाचा ग्रह असेल तो म्हणजे युरेनस. हा. आणि युरेनस नंतर आणखीन एक ग्रह जो आपला असेल आपल्या ग्रहमालेतील ज्याचं नाव आहे नेपच्यून. म्हणजे असे एकूण 8 ग्रह आपल्या पृथ्वीभोवती फिरतील. एक मर्क्युरी, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण बुध असं म्हणतो. 2 व्हीनस, व्हीनस म्हणजे ज्याला शुक्र असं म्हटलं जातं.
तिसरा आहे अर्थ म्हणजे ज्याला पृथ्वी असं म्हटलं जातं. चौथा आहे मार्स म्हणजे ज्याला मंगळ असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲस्ट्रॉइड बेल्ट म्हणजे लघुग्रहांचा पट्टा आहे. त्याच्यानंतर ज्युपिटर म्हणजे ज्याला गुरु असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे सॅटर्न म्हणजे ज्याला शनी असं म्हटलं जातं. सॅटर्न नंतर आहे युरेनस, ज्याला मराठीमध्ये सुद्धा तुम्ही युरेनस असं म्हणू शकता. आणि हा आहे नेपच्यून, याला सुद्धा नेपच्यून आहे असं. हे असे एकूण 8 ग्रह पृथ्वीभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात. ह्याच्यापैकी हे जे पहिले 4 ग्रह आहेत 1, 2, 3 आणि 4 आणि त्याच्यानंतर लागतो ॲस्ट्रॉइड बेल्ट. ह्या पहिल्या 4 सूर्यापासूनच्या ह्या पहिल्या 4 ग्रहांना इनर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. इनर प्लॅनेट्स म्हणजे अंतर्ग्रह. आणि त्यानंतरच्या ह्या 4 ग्रहांना नेपच्यून पर्यंतच्या आउटर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. इनर प्लॅनेट्स म्हणजे अंतर्ग्रह आणि आउटर प्लॅनेट्स म्हणजे बहिर्ग्रह. ही अशा पद्धतीनं आपली सर्वसाधारणपणे सौरमाला किंवा सौर सिस्टम असते. आता जर आपण थोडासा आणखीन विचार करायला गेलो तर हा जो मर्क्युरी आहे हे प्रत्येक ग्रह हे स्वतःभोवती फिरतील, त्याचबरोबर सूर्याभोवती देखील फिरतील. स्वतःभोवती देखील फिरतील आणि सूर्याभोवती देखील फिरतील. आता आपण फक्त याच्यापैकी काही ग्रहांचं स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि वेळ हे पाहूया. हा जो मर्क्युरी आहे हा सूर्याभोवती 88 दिवसामध्ये म्हणजे 88 डेज मध्ये फिरतो. सूर्याभोवती 88 दिवसामध्ये फिरतो. तर तो स्वतःभोवती 59 दिवसामध्ये, स्वतःभोवती मात्र बघा मी असं स्वतःभोवती म्हणजे असं देण्याचा प्रयत्न करतोय, 59 दिवसामध्ये फिरतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं अर्थबद्दल पाहूया. व्हीनस याच्यानंतर आपण नंतर पाहण्याचा प्रयत्न करणारच आहे, पण ही संपूर्ण माहिती आपल्याला पाठ करण्याची अत्यंत आवश्यकता नाही आहे. कोण जास्त आहे, कोण अत्यंत कमी आहे आणि पृथ्वीची माहिती, ह्या 2-3 गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेच्या आहेत. ठीक आहे. बुध मर्क्युरी पहिला आहे आणि त्यामुळे सन सूर्याभोवती तो 88 दिवसामध्ये फिरला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जी पृथ्वी आहे ती पृथ्वी सूर्याभोवती एक राऊंड तयार पूर्ण करण्यासाठी 365 दिवस घेते. किती? 365 दिवस घेते. तर ती स्वतःभोवती फिरण्यासाठी 1 दिवस घेते, 1 डे घेते. आता 1 दिवस हा जो पृथ्वीवरचा आहे हा इतरांच्या कंपॅरिझनसाठी आपण घेतलेला आपण इथं आपल्याला सहज पाहू शकतो आपण. ठीक आहे. पुढे पहा, आणखीन काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण आता डायरेक्टली नेपच्यून बद्दल एक थोडीशी माहिती पाहूया. जो नेपच्यून आहे तो सूर्याभोवती 164 वर्षामध्ये फिरतो. सूर्याभोवती 164 इयर्स मध्ये फिरतो आणि तो स्वतःभोवती मात्र 16 तास 7 मिनिटांमध्ये फिरतो. स्वतःभोवती मात्र 16 तास 7 मिनिटांमध्ये, 16 hours 7 मिनिट एवढ्यामध्ये तो स्वतःभोवती फिरतो. सूर्याभोवती 164 वर्ष लागतात, तर स्वतःभोवती फिरण्यासाठी 16 तास 7 मिनिटं लागतात. म्हणजे तुम्ही कंपेअर करू शकता, हा मर्क्युरी जो आहे तो सूर्याभोवती फिरण्यासाठी 88 दिवस लागतात, तर हा जो नेपच्यून आहे जो सर्वात लांबचा ग्रह आहे तो मात्र सूर्याभोवती फिरण्यासाठी 164 वर्ष लागतात. ह्या 2 गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात मोठा ग्रह ज्याचं नाव आहे ज्युपिटर, त्याचा जर आपण विचार केला तर तो सूर्याभोवती 11 वर्ष 11 महिन्यामध्ये फिरतो, म्हणजे 12 वर्ष. 11 वर्ष 11 इयर्स 11 मंथ्स मध्ये फिरतो.
आणि तो स्वतःभोवती मात्र 9 तास 56 मिनिटांमध्ये फिरतो. 9 hours 56 minutes मध्ये फिरतो. बघा, ही माहिती आपल्यासाठी फारच महत्त्वाची आहे आणि ही माहिती मात्र आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं एवढ्यासाठी गरजेचं आहे कारण की जास्त आणि कमी ह्यावरून आपल्याला सहज समजू शकतो. एक म्हणजे बुधाचा सूर्याभोवतीचा फिरण्याचा कालावधी, गुरुचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी 9 तास सगळ्यात कमी, आणि नेपच्यूनचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी 164 वर्ष. ह्या 2-3 गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ह्या बुधाला कोणताही सॅटेलाइट नाही. ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो की बुधाला नेमके किती सॅटेलाइट्स आहेत. तर बुधाला कोणताही सॅटेलाइट नाही आहे, म्हणजे मर्क्युरीसाठी कोणताही सॅटेलाइट आपण दिसत नाही आपल्याला. व्हीनसचा जर विचार केला तर व्हीनसला मात्र 2 सॅटेलाइट असल्याचे आपण पाहू शकतो. 2 सॅटेलाइट आहेत व्हीनससाठी, मात्र 2 सॅटेलाइट आहेत असं आपण सहजरित्या पाहू शकतो. ठीक आहे. अर्थचा जर विचार केला तर अर्थसाठी मात्र नाही, व्हीनससाठी एकही सॅटेलाइट नाही. व्हीनसला सुद्धा सॅटेलाइट नाही आहे. बघा, मर्क्युरीला सॅटेलाइट नाही आहे, व्हीनससाठी सुद्धा सॅटेलाइट नाही आहे. अर्थला, पृथ्वीला मात्र एक सॅटेलाइट आहे. लक्षात ठेवा, त्याचं नाव काय आहे पाहिलेलं आहे आपण, मून. त्याच्यानंतर मंगळ, मार्ससाठी 2 सॅटेलाइट आहेत, जे व्हीनससाठी नसून मार्ससाठी आहेत. फेबोस आणि डेमोस अशी नावं असतील, आपण नंतर पाहूया. जिओग्राफीचे ज्यावेळी लेक्चर्स पाहू त्यावेळी हे नंतर पाहण्याचा प्रयत्न केला जाईल डेप्थमध्ये. पण आता मंगळासाठी फक्त 2च सॅटेलाइट आहेत हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्युपिटरसाठी जर विचार केला तर ज्युपिटरसाठी जास्त सॅटेलाइट्स आहेत. म्हणजे आता सध्याचा जर डाटा कराल तर एक 60च्या आसपास असतील, पण आपण आता NCERT नुसार 16 धरूया. 16 सॅटेलाइट हे कुणासाठी आहेत? ज्युपिटरसाठी आहेत. सॅटर्नसाठी 18 सॅटेलाइट आहेत. 18 आपण NCERT नुसार जातोय, आपल्याकडे जी न्यू NCERT आहे त्याच्यानुसार. युरेनसकडे 17 सॅटेलाइट आहेत युरेनसकडे. तर नेपच्यूनकडे 8 सॅटेलाइट आहेत स्वतःचे. पण ही माहिती थोडीशी आपण चेक करून पाहिली पाहिजे, लक्षात ठेवा. आता जर आपण हे इनर प्लॅनेट्स असतील आणि हे जे आउटर प्लॅनेट्स असतील ह्यांचा जर विचार केला तर हे सूर्याच्या अगदी जवळ आहेत आणि हे खडकापासून बनलेले आहेत, रॉक्स पासून बनलेले आहेत. हे जे इनर प्लॅनेट्स आहेत हे 4, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स. आणि जे उरलेले 4 आहेत ज्यांना आपण आउटर प्लॅनेट्स म्हणतो ते सूर्यापासून लांब असून ते गॅसेस पासून बनलेले आहेत. हे बनलेत गॅसेस पासून आणि हे बनलेले आहेत रॉक्स पासून, म्हणजे खडकापासून. ह्या 2 गोष्टी आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे. यांच्याविषयी ही ऑब्जेक्टिव्ह माहिती यांच्याविषयी आपण पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. आता पहा, जो सूर्य आहे, जो सन आहे, हा या संपूर्ण सोलार सिस्टम मध्ये सेंटरला आहे. दिस इज अ सेंटर ऑफ सोलार सिस्टम. सेंटर ऑफ सोलार सिस्टम जर विचारला तर तो कोण आहे? सन आहे, सूर्य आहे, जो एक्स्ट्रीमली हॉट गॅसेस पासून बनलेला आहे. प्लस एक आणखीन महत्त्वाचं काम आहे या सूर्याचं, ते म्हणजे हा जो सूर्य आहे हा सूर्य एक पुलिंग फोर्स लावत असतो. म्हणजे प्रत्येक ग्रहाला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतो, ओढत असतो. आणि त्यामुळेच हे जे सगळे ग्रह आहेत हे तर बाइंडेड राहिलेले आहेत. ते फक्त आणि फक्त कोणाभोवती फिरतात? पृथ्वीभोवती फिरतात. कोणामुळे? ह्या सूर्यामुळे. कारण ह्या सूर्यानं एक पुलिंग फोर्स ओढलेला आहे. कोणाला? ह्या सर्व ग्रहांना. बरं, मग ते जे ग्रह आहेत ते सूर्याकडे का येत नाहीत? कारण प्रत्येक ग्रहाची एक टेंडन्सी असते की सूर्यापासून दूर जाण्याची, अशी बाजूला जाण्याची. पण सूर्यानं काय केलेलं आहे? त्यांना स्वतःकडे ओढलेलं आहे आणि त्यामुळे ते बॅलन्सिंग झालेलं आहे आणि त्यामुळे ते बाइंडेड राहिलेले आहेत, ते कुठेही जात नाहीत. ओके. आता सूर्याकडे आपल्या या संपूर्ण सोलार सिस्टमचा जर विचार कराल तर सगळ्यात जास्त उष्णता आहे, सगळ्यात जास्त हीट आहे, कारण की तो एक स्टार आहे.
ओके, पण तरी सुद्धा आपण पृथ्वीचा जर विचार केला तर ही जी लाईट आहे किंवा त्याची जी हीट आहे, जी ट्रेमेंड फार मोठ्या प्रमाणावर आहे, पण ती एवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं फेल्ट करत नाही, इथं त्याला फेल करत नाही आपण, म्हणजे फील येत नाही तेवढा लाईट किंवा हीटचा. ह्याचं कारण एवढंच आहे, कारण आपलं त्याच्यापासूनचं असलेलं अंतर. कारण की सर्वसाधारणपणे पृथ्वीपासून तो 150 मिलियन किलोमीटर आहे. किती? 150 मिलियन किलोमीटर, म्हणजे 15 कोटीच्या आसपास त्याचं अंतर आहे आपल्यापासून लांब. आणि त्यामुळं जरी तो आपल्या सगळ्यात जवळचा स्टार असला तरी सुद्धा त्याची हीट आपण काय करू शकत नाही, फील करू इथं शकत नाही. ओके, त्यानंतर बघा, हे जे सगळे काही प्लॅनेट्स आहेत आपल्याला दिसत आहेत, ह्या प्लॅनेट्सना, सर्व प्लॅनेट्सना पाठ करण्याची एक NCERTने त्यांच्या याच्यामध्ये ट्रिक दिलेली आहे. कशा पद्धतीने ह्यांना आपण मेमोराइज करू शकतो. तर बघा, ते एक वाक्य आहे, फार महत्वाचं वाक्य आहे ते, मी ते इथं लिहिण्याचा प्रयत्न करतो. बघा, ते वाक्य आहे, माय फेरी इफिशियंट मदर, माय फेरी इफिशियंट मदर, my very efficient mother just served us nuts, just served us nuts. पहा, हे जे वाक्य आहे, हे वाक्य लक्षात राहिल्यानंतर आपल्याला सहजरित्या हे संपूर्ण ग्रह पाठ राहू शकतात. का? माय मर्क्युरी, फी व्हीनस, ई अर्थ, एम मार्स, जे ज्युपिटर, एस सॅटर्न, यू युरेनस आणि एन नेपच्यून. बघा, हे वाक्य पाठ ठेवल्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात राहू शकतात. आता हे जे काही संपूर्ण प्लॅनेट्स आहेत जे कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात. हे सूर्याभोवती फिरत असताना एक विशिष्ट पाथमध्येच फिरतात, एक विशिष्ट मार्गानेच फिरतात. ह्याच मार्गाने ते फिरतील, फिक्स्ड पाथमध्ये फिरतील. आणि हा जो काही पाथ आहे जो इलॉंगेटेड असेल म्हणजे असा, ओके, सर्क्युलर नसेल, इलॉंगेटेड रूपाचा असेल. ह्या पाथला, इलॉंगेटेड पाथला आपण ऑर्बिट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ह्या ज्या पाथमधून हे सगळे प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरतील त्या पाथला आपण ऑर्बिट किंवा त्यांची कक्षा असं म्हटलं जातं. ते कक्षा सोडून कधीही हे ग्रह फिरत नाहीत, सर्वसाधारणपणे विचार केला तर. त्यानंतर मर्क्युरी, आपल्याला ह्या डायग्राम मधून दिसतं की मर्क्युरी हा सूर्यापासूनचा सर्वात जवळचा तारा आहे. सूर्यापासूनचा सर्वात जवळचा तारा मर्क्युरी, ज्याला एकूण 88 दिवस लागतात एक सूर्याभोवती फिरण्यासाठी. त्यानंतर व्हीनस जो आहे, व्हीनस शुक्र, ह्या शुक्राला अर्थ ट्विन असं म्हटलं जातं, म्हणजे पृथ्वीची बहीण असं म्हटलं जातं. शुक्राला काय म्हटलं जातं? अर्थ ट्विन असं म्हटलं जातं, म्हणजे पृथ्वीची बहीण असं म्हटलं जातं. बरं, ह्या शुक्राला पृथ्वीची बहीण का म्हटलं जातं? कारण की ह्याची जी साईज आहे, ह्याचा जो शेप आहे, हा पृथ्वीसारखा सिमिलर वाटतो, म्हणूनच याला अर्थ ट्विन असं देखील म्हटलं जातं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आज आपण बघतोय की एकूण आपल्यासमोर हे 8 ग्रह आहेत, पण एक 2003 किंवा 2006च्या पूर्वी आणखीन एक ग्रह याच्यामध्ये होता, ज्याचं नाव होतं प्लुटो. पण प्लुटोला ऑगस्ट 2006 पासून किंवा ऑगस्ट 2006 पर्यंत हा जो प्लुटो, ह्याला आपण प्लॅनेटच समजलं जायचं, म्हणजे ग्रह समजलं जायचं, 9वा ग्रह म्हणून समजलं जात होतं. पण एक मीटिंग झाली, एक संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन. एक संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन. त्यांनी असा एक डिसिजन घेतला की प्लुटो सारख्या आणखीन जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना आता आपण प्लॅनेट्स म्हणणार नाही, तर त्यांना आपण आता ड्वार्फ प्लॅनेट्स असं म्हणू.
अशा प्लुटो सारख्या ऑब्जेक्ट्सना आपण काय म्हणू आता, ड्वार्फ प्लॅनेट्स. म्हणजे आपण त्यांना आता प्लॅनेट्स म्हणणार नाही. का? कोणत्या संस्थेनं सांगितलेलं आहे आपल्याला? इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेनं. बरं, प्लुटो बरोबर आणखीन कोणते असे ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांना आपण असं ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणतो? तर त्यांचं नाव आहे, एक आहे सिरस आणि दुसरं आहे UB313 किंवा सिरस. हा फार महत्वाचा आहे, सिरस. ओके, आता आपल्याला थोडीशी माहिती ह्या सोलार सिस्टम बद्दल आलेली असेल. आता जरा लक्ष द्या. हे झाल्यानंतर आपण जो शिकतो विषय, त्या विषयाचं नाव आहे, ज्या विषयाअंतर्गत शिकतो त्या विषयाचं नाव आहे जिओग्राफी. काय नाव आहे त्याचं? जिओग्राफी. हा विषय, हा जिओग्राफी हा शब्द आहे, हा मुळात इंग्लिश शब्द आहे. पण ह्या शब्दाचं ओरिजिन, म्हणजे हा शब्द आला कुठून ओरिजिनली, तर त्याचं ओरिजिन आहे ग्रीक भाषेतून. हा शब्द आलेला आहे ग्रीक भाषेतून. हा ग्रीक भाषेतून कसा आलेला आहे? तर बघा, ह्या ग्रीक भाषेमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे जी आणि दुसरं म्हणजे ग्राफिया. बघा, ग्रीक भाषेमध्ये जीचा अर्थ काय आहे? जिओग्राफी मधलं जीचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ होतो अर्थ, म्हणजे पृथ्वी. आणि जे ग्राफिया आहे त्याचा अर्थ होतो रायटिंग. म्हणजे त्याच्यापासून आपला हा विषय बनला, त्याचं नाव आहे जिओग्राफी. याचा अर्थ आहे, जिओग्राफी या विषयामध्ये सरळ सरळ दडलेला आहे की अर्थविषयी रायटिंग करणं, अर्थचं डिस्क्रिप्शन म्हणजेच काय? जिओग्राफी. पण हा शब्द घेतलेला कुठून आहे? आपण ग्रीक भाषेतून. हे माहीत असणं फार आपल्याला गरजेचं आहे. बरं, ह्या जीला जोडून, जिओग्राफी मधलं GEO ला जोडून आणखीन काही गोष्टी सुद्धा आपल्याकडे तयार होतात. त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते सुद्धा पाहण्याचा आपण प्रयत्न करूया जरा. बघा, जिओग्राफी, जिओ याचा अर्थ काय? आपण सरळ सरळ बघितलेला आहे, किंवा GE असं म्हटलं तरी चालेल. ह्याचा अर्थ असेल जिओग्राफीचा किंवा जीचा अर्थ. त्याच्यापासून कोणते कोणते शब्द तयार होतात? तर बघा, जिओलॉजी हा शब्द तयार होतो. आपणास ठाऊक आहे, जिओलॉजी असा अर्थ होतो. जिओलॉजी या शब्दाचा अर्थ आहे स्टडी ऑफ दी अर्थ, म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणं म्हणजे जिओलॉजी. स्टडी ऑफ दी अर्थ, किंवा तो हा शब्द लॉजिया या ह्याच्यातून आलेला आहे, ग्रीक भाषेतून, आणि त्याच्यापासून आपण जिओलॉजी हा शब्द वापरतो. त्यानंतर आणखीन एक शब्द वापरला जातो, जिओमेट्री, ज्याचा अर्थ आहे मेजरमेंट ऑफ दी अर्थ. म्हणजे काय? पृथ्वीला मोजणं, मेजरमेंट ऑफ दी अर्थ. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिओवरनच आणखीन एक तयार होते, ते म्हणजे जिओइड. आपण या जिओइड बद्दल जर विचार केला तर हा पृथ्वीच्या शेप संदर्भात आलेला शब्द आहे. पृथ्वीचा जो शेप आहे ना, तो कसा आहे म्हटला जातो? तर जिओइड, म्हणजे त्या पृथ्वीच्या शेप संदर्भात आलेला हा शब्द आहे. बघा, म्हणजे एका शब्दापासून ज्याचं ओरिजिन आहे मुळात ग्रीक भाषेतून, पण त्याच्यापासून आपण वेगवेगळे शब्द तयार केलेले. त्याच्याच पद्धतीने जिओग्राफी म्हणजे अर्थचं डिस्क्रिप्शन किंवा अर्थची माहिती, अर्थवर रायटिंग, हे सुद्धा आपण पाहू शकतो. ठीक आहे, ओके. आता त्याच्यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पाहूया. ह्या ज्या सगळ्या आपण सेलेस्टियल बॉडीज पाहिल्या, ज्याच्यामध्ये स्टार्स असतील, प्लॅनेट्स असतील, किंवा तुमच्या प्लॅनेट्स भोवती फिरणारे जे काही उपग्रह असतील, ओके, ह्यांचा अभ्यास करणारी जी लोक असतात, ह्यांच्यावर रिसर्च करणारी जी लोक असतात ह्या सेलेस्टियल बॉडीजवर, त्यांना आपण ॲस्ट्रॉनॉमर्स असं म्हणतो.
काय नाव म्हणतात त्यांना? ॲस्ट्रॉनॉमर्स असं म्हणतात.